आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहेत. जितेंद्र आव्हाड जी चेंबूरमध्ये झाड पडून 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू होतो, तर कुर्ला खैरानी रोडमध्ये मॅनहोलमध्ये एक व्यक्ती फसलेला आहे आणि ते रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. हे नवीन काय आहे? हे दरवर्षी होतं. आपल्याला काळजीच नाही. लोकांच्या जीवनामरणाची एकदा काळजी संपली की सगळंच संपलं. सत्ता ही फक्त मौज मजा करण्यासाठी आहे. सत्ता ही लोकांसाठी नाही, सामाजिक विकासासाठी नाही, समाजासाठी नाही, असं जेव्हा वाटायला लागतं आणि पैशाच्या जोरावर सत्ता आणि सत्ताच्या जोरावर पैसा, हे सगळं गणित तिकडंबाजीमध्ये जमायला लागतं, तेव्हा सगळं संपलेलं असतं. तर अमरापूरकर देखील अशाच पद्धतीने मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झालेला होता. प्रख्यात त्याच्यानंतर त्यांच्या घरी त्यांचा फोटो आहे, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, हे दरवर्षी वर्ष श्राद्धाला पिंडदान करतात. बाकी काय करतात? सरकारला काय आठवण आहे? काही नाही. परंतु गेले 25 वर्षांपासून सत्ता ठाकरेंकडे होती, त्यावेळेस त्यांच्यावरती आरोप करायचे. गेले 5 वर्ष कोणाकडे सत्ता आहे? इथे ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे सत्ता आहे ना. आरोप करणं फार सोपं असतं. त्याच्यानंतर काय काय सुधारणा झाली? तुमच्या महापौर फिरायला जातात आणि त्यांच्यासमोर एक माणूस खड्ड्यात पडतो. आता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीला देखील गळती लागलेली आहे, ज्या ठिकाणी एअरपोर्टला गळती लागली. जिथे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुमचं नाव होतं त्या एअरपोर्टला गळती लागली. अजून काय मोठं काम व्हायचं बाकी आहे? सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत त्याचा बोजवारा उडताना पाहायला मिळत. अहो, फरक कोणाला काय पडतो? सर्वसामान्यांनाच फरक पडणं बंद झालं आहे. तर तुम्हाला आणि मला, आम्ही फक्त बोंबलायला येतो होतो, लोकांवरती काहीच परिणाम होत नाही आहे. जेव्हा लोकांवरती परिणाम होणं बंद होतो तेव्हा सत्ताधारी हिटलरसारखे होतात, मुसोलिनीसारखे होतात. कारण का सत्तेच्या कुठल्याही आवाजाला होला हो म्हणण्याची जेव्हा सवय जनतेला लागते तेव्हा पूर्ण देशाचा राज्याचा राष्ट्राचा ऱ्हास व्हायला सुरू होतो. हे ऐतिहासिक आहे. विधानसभेत तुम्ही देखील काल हंगामा केला. खरं तर मंत्री उत्तरं द्यायला नसतात. मंत्री, मी दीड तास भाषण केलं. त्या दीड तासामधल्या एकाही मुद्द्यावरती एक शब्दही मंत्र्यांनी काढला नाही. अजून काय रडायचं आम्ही? आता फक्त इथे कपाळ आपटत रडायचं बाकी, बाकी काही राहिलेलं नाही. परंतु अशा पद्धतीने जर सभागृह चालत असेल तर तुम्ही कळलं नाही की एकदा का एका इन्स्टिट्यूशनचं, एका संस्थेचं अवमूल्यन झालं की त्याला परत बाजारात आणणं फार मुश्किल होतं. तुम्ही विधानसभेचं अवमूल्यन करतात, जाणून बुजून करतात. आम्हाला माहिती आहे की आम्ही जेव्हा विधानसभेत होतो, अध्यक्ष आमचे होते विधानसभेत, तेव्हा कसं वागणूक विरोधी पक्षाला दिली जायची. आम्ही अक्षरशः विधानसभेच्या अध्यक्षांसमोर जाऊन बोंबलायचो की काय लावलं हो साहेब, तुम्ही एकेका विरोधी पक्षाच्या नेत्याला दीड तास, 2 तास भाषण करू देता. तेव्हा दिलीप वळसे पाटील अध्यक्ष होते, ते नाही ऐकायचे. जास्त लोकशाहीवरती भरोसा ठेवणारे होते. त्याचे परिणाम आम्हाला दिसले. आज आम्हाला 2 मिनटं 5 मिनटंही बोलताना तिथे त्रास होतो. त्याला काय करायचं? चेतन तुपे देखील अशाच पद्धतीने त्यांनी आवाज उठवला. चेतन तुपे पण म्हणतात की आम्हाला सभागृहातच बोलून देत नाही, सत्ताधारी पक्षाचे आमदार. BJP सोडून कोणाला बोलूच द्यायचं नाही आणि BJP शिवाय काही करायचंच नाही. 100% BJPकडे वाटचाल चालू आहे त्यांची. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष देखील सत्तेच्या वाटेवर आहेत का? कारण की मोठ्या घडामोडी पक्षामध्ये घडतील अशा पद्धतीच्या सगळ्या काही चर्चा नाही. ते बघा तिथे इंटरव्ह्यू देत आहेत, ते बघा ते जयंत पाटील आहेत तिथे, त्यांना विचारा. परंतु तुम्ही सत्तेत जाणार का पक्षाने जर मन ठरवलं? हे बघा, मला शरद पवारांनी सांगितलं चौपाटीच्यावरनं उलटा चालत जातं, मी उलटा चालत जाईल. मग तुम्ही देखील शरद पवारांनी सांगितलं सत्तेत जाय तर सत्तेत जाणार. हे बघा, मी सत्तेचा टीकाकार म्हणूनच आज नाही वर्षानुवर्ष काम करतोय. जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता तर आम्ही सत्तेत होतो. हे जे क्लस्टरच्या नावाने इथे मलिदा खातात ना, त्या क्लस्टरचा पहिला मोर्चा ठाण्यातनं 25,000 लोकांचा या जितेंद्र आव्हाडने काढला होता. पक्षात आवाज उठवलेला. आदेश तुम्ही मान्य करणार? हे बघा, शेवटी मी पवारांचा आदेश मानतो. माझा पक्ष पवार आहे आणि गेले 40 वर्ष तोच आहे. पवार सत्तेत जातील मग या उतरत्या काळात? नाही वाटत, पण बघूया आता काय त्यांचे निर्णय होतात. मला ते निर्णय प्रक्रियेत पण घेत नाहीत, त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. आपण आपलं यायचं विधानसभेत, जे काय बोलता येतं मराठीत, इंग्रजीत, हिंदीत तेवढं बोलायचं, तुमच्यासारख्या मित्रांना मुलाखती द्यायच्या आणि निघून जायचं. एवढंच आपलं काम आहे. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर जिथं आमदार जितेंद्र आव्हाड होते, जितेंद्र आव्हाड म्हणतात आहेत की या सगळ्याच्या संदर्भात पक्ष सत्तेत जाणार संदर्भात म्हणतात आहेत की खरं तर मी निर्णय प्रक्रियेत नाही, त्यामुळे पक्षाने अर्थात शरद पवारांनी जो निर्णय घेतला त्याला मला साथ द्यावी लागेल, असं सूचक मत जे आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मुंकडे, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.